नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं धनश्री पाटील यूट्यूब चॅनलमध्ये. सो गाईज, आज आपण बनवणार आहोत तिळगुळ. मकर संक्रांत जवळ आलेली आहे आणि प्रत्येकाला तिळगुळची रेसिपी परफेक्ट अशी नाही जमत. सो आज आपण एकदम परफेक्ट प्रमाण घेऊन तिळगुळ बनवणार आहोत. सो स्टार्ट टू एंडपर्यंत मला फॉलो करा माझ्या रेसिपीला. तुमचेही तिळगुळ ह्या वर्षी एकदम परफेक्ट होतील. काहीकांचं कसं होतं की तिळगुळ सर्व प्रमाण तर व्यवस्थित घेतलेलं असतं, बट त्यांची तिळगुळ वळत नाही. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला टिप्स देणार आहे. त्या तुम्ही टिप्स शेवटपर्यंत फॉलो करा आणि बघा तुमचे तिळगुळ कसे बनतात. आणि गाईज, तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी तुमच्यासाठी असेच वेगवेगळे नवीन व्हिडिओज घेऊन येणार आहे जे तुमच्यासाठी खूप हेल्पफुल आणि यूजफुल असतील. थँक्यू. चला तर मग सुरुवात करूया रेसिपीसाठी. चला, मी तुम्हाला मान दाखवते आणि आपण रेसिपीला स्टार्ट करूया. तर चला तर मग आता आपण फायनली रेसिपीला स्टार्ट करूयात. इथे मी 1 किलो तीळ घेतलेले आहेत, 1 किलो चिक्कीचा गूळ, 100 ग्रॅम शेंगदाणे, 100 ग्रॅम डाळ, 50ची वेलची आणि 1 जायफळ. तर आता इथे आपण साहित्य 1 किलो प्रमाणे घेतलेलं आहे. आता आपल्याला हे गूळ आहे ते छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे. आता हे गूळ घेतलेलं आहे, चिक्कीचा गूळ 1 किलो आहे. तर हे आपल्याला छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते लवकर मेल्ट होईल. तर मग चला भेटूयात पूर्ण कट करून. आता हे मी पूर्ण कट करून घेते. दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा कट करून घ्या. फायनली पुन्हा 1 किलो गूळ आपलं कटिंग करून झालेलं आहे. चला आता तीळ भाजून घेऊयात. शेंगदाणे आणि त्या डाळ आहेत त्या आपण भाजून घेऊयात. इथे मी एक कढई घेतलेली आहे. माझा गॅस हाय फ्लेमवरच आहे. जेव्हा आपली कढई गरम होईल तेव्हा मी गॅस लो करणार आहे. इथे आपली आता कढई तापलेली आहे. आता मी इथे 1 किलो तीळ घेतलेले आहेत, ते व्यवस्थितपणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. जिथपर्यंत त्याचं स्मेल येत नाही किंवा मग आवाज येत नाही, म्हणजे जेव्हा तीळ फुटतो तेव्हा त्याचा थोडा आवाज येतो, त्या टाईपमध्ये जिथपर्यंत आवाज येत नाही तिथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. सर्व लो फ्लेमवरच आपल्याला करायचं आहे, नाहीतर ते तीळ जळतील. आता इथे मस्त वास पण येतोय आणि आपले तीळ एकदम भाजून झालेले आहेत. सो आपण एका प्लेटमध्ये त्याला काढून घेऊयात. हे बघा, ह्या टाईपमध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे बघा, असे छान असे भाजून झाले की लगेचच आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे. इथे मी 100 ग्रॅम डाळ घेतलेली आहे, ती व्यवस्थितपणे आपल्याला भाजून घ्यायची आहे. ह्याचा पण थोडासा कलर चेंज होईपर्यंत व्यवस्थितपणे भाजून घेऊया. तुम्हाला दाखवते कसं ते. ह्या टाईपमध्ये आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता हे शेंगदाणे सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. छान असे भाजून घ्या आणि एका प्लेटमध्ये काढून साफ करून घ्या. आता आपल्याला वेलची आणि जायफळ भाजून घ्यायचं आहे, ते पण व्यवस्थितपणे भाजून घेऊयात आणि मिक्सरला वाटून घेऊयात. इथे आपलं जायफळ आणि वेलची भाजून झालेली आहे. आता आपल्याला एक कढई घ्यायची आहे, त्याच्यात असा 1 चमचा तूप टाकायचं आहे कढई गरम झाल्यानंतर. आणि लगेचच हे कट केलेलं 1 किलो जे गूळ आहे कट केलेलं होतं ते आपण कढईमध्ये टाकून घेऊयात आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात. इथे पूर्ण मी 1 किलो गूळ घेतलेला आहे आणि हे मेल्ट होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे. आपल्याला हाय फ्लेमवर नाही ठेवायचं आहे, मीडियम फ्लेमवर आपल्याला सर्व करायचं आहे. सो मी इथे मीडियम फ्लेमवर गॅस ठेवलेला आहे आणि व्यवस्थितपणे भाजून घेते. हे बघा, हळूहळू मेल्ट होतं आहे छान असं. आता बघा त्याचं छान असं टेक्स्चर झालं. ह्याच्यात थोड्या गुळाच्या गाठी आहेत, बट थोड्याच वेळात ते मेल्ट होईल. त्यानंतर थोड्या वेळात आपल्याला चेक करून बघायचं आहे की पाक रेडी झाला आहे का. आता तुम्हाला जसे तिळगुळ हवे आहेत तसं तुम्ही करा. आता तुम्हाला जर खूप जास्त
कडक पाहिजेत असतील तिळगुळ तर जो आपला पाक आहे ना तो एकदम त्याची लेयर आली पाहिजे आणि मला एकदम जास्त कडक नको आहेत. तर नॉर्मली थोडीशी गुळाला लेयर आली की मी लगेचच हे सर्व मिश्रण टाकून घेणार आहे आणि ते व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. पटापट मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला जायफळ आणि वेलची पावडर टाकून घ्यायची आहे जी आपण मिक्सरमध्ये वाटून घेतली होती ती. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि 1.5-2 मिनटं हे पूर्णपणे मिक्स होईपर्यंत छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच तिळगुळ वाळायला घ्यायचं आहे. सो इथे फायनली आपलं मिक्सचर रेडी होतं आहे आणि हे बघा थोडंसं हाताला पाणी लावून घेऊयात आणि मग तिळगुळ वाळूयात. आता इथे माझी मम्मी तिळगुळ वाळते. सर्व तर मी केलेलं आहे आणि क्रेडिट माझी मम्मी घेते. फायनली आपले तिळगुळ झालेले आहेत. बघा ह्या प्रकारे आपल्याला पूर्ण वाळून घ्यायचे आहेत आणि थोडा वेळ ते नरम असतील त्याच्यानंतर मग मस्त छान असे कडक होतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.